तापा म्हणजे काय? अरे तापा म्हणजे काय करायचं? गेलो तर ते आम्हाला विपण करत नाही. पंचायत समिती जिल्हा परिषद कधी एक माणूस आला का गावात कोणी पण मतदान रिवर्स आज अख्खा नाईक समाज ह्याच्या पदावरून गेला. मध्ये आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माणसांकडे गेलो बसत नाना त्यांच्याकडे. आम्हाला त्यांनी उभं बसत नाना त्यांच्याकडे पण आम्हाला उभं पण नाही केलं. ते म्हणलं असं माझी मुदत संपली. 50 लाखाचं किंवा 2017ला ती मुदत संपली. 17 नाही 22ला. तुमच्या तोंडाकडे बघून आम्ही मतदान केलं त्या माणसाला आणि उद्या सुद्धा काढणार. त्याचा विषय काय नाही. पण आमचं काम फक्त काय होतं गोड बोलायचं. योग्य जातो 29 शेळ्या मिळते आणि गाय मिळते. म्हणलं असा विषय झाला. फक्त आम्हाला तुमच्या याने काय होईल कुठं पाणी प्यायला गेले नाही. पाणी गवतावर स्प्रे मारला होता तो खाण्यात आला. ते तणनाशक पोस्टमॉर्टम करायचं ना एखाद्या मेंढीचं. हा कुणी मुठ मारली का काय? काही त्याच्यात विष निघालं नाही. निरंक आलं काहीतरी घडलं असेल ना. आणि मग तरी दुसऱ्याला आपण काय करतो असं जर शंका आली तर दुसऱ्या पण प्रयोगशाळेला चेक करायला सांगतो. कधी कधी तपासताना आमची फक्त एकच अडचण आहे. त्यांना फक्त बाजूला हे काहीच काम करत नाही. कोणी विसरून जाऊन हातावर उचलून ठेवले. त्याला कळलं असं आपण लगेच बघितलं. खरंय तुमच्याजवळ प्रेमाने बोलायला पाहिजे. म्हणूनच ऐकतोय आम्ही निवडून दिलाय. तुम्ही प्रेमाने बोलायला पाहिजे ना. बरं खऱ्यांनी सुद्धा तुम्ही बरं या बाबा बसा बाबा प्रेमाने बोला. आम्ही तुम्हाला निवडून देतोय ना पंचायत समितीला. काय तुम्ही असं का करत नाही? इथलं पुढं बारामतीच्या राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये आपण काही अधिकारी रिटायर झालेले ठेवलेले की अशी जी काही कामं आहेत की जे पुढारी त्याला महत्व देत नाही. परंतु आपल्या दृष्टीनं त्याच्या दृष्टीनं ते काम महत्वाचं होतं. गावच्या दृष्टीनं पाण्याचं काम महत्वाचं होतं. त्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं ती तक्रार दिली तर खास मी त्यांना माझ्या पगारावर तिथं ठेवलंय की त्यांनी ते पाहावं. इतके दिवस तर मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं आपला पूर्वीचा तहसीलदार आणि आता त्याचं प्रमोशन झालं प्रांताच्या लेवलला तो गेला. त्या अहमद पाटलांना तिथं ठेवले. त्याच्यामुळं ते डायरेक्ट मग आमच्याशी मुंबईशी लिंक करतात किंवा हे काम झेडपी मध्ये राहिले, हे काम पंचायत समिती बारामतीमध्ये राहिले, हे काम मुंबईमध्ये राहिले. गणेश हे सोडायला सोपं जातं. तुम्हीच माणसं दिल्यात ना खाली. आम्ही तुमच्या तोंडाकडून त्याला दिलेलं होतं गणेश हे 2022 पर्यंत. 2022ला नवीन निवडणूक लागायला पाहिजे होती. पण ओबीसीचं प्रतिनिधी तिथं येत नव्हता. ओबीसीचा मुलगा किंवा मुलगी हे निवडून नसते आले. आपल्या बाबा पुढचं बोलतो याला झेडपीचं तिकीट देऊ द्या. आता काय आता राजेशला नाही दिलं, त्या बरेचला नाही दिलं. त्याच्या संदर्भामध्ये त्याची बाजू बरोबर आहे. तर माझं काय म्हणणं आहे कारण त्याच्या संदर्भात जे रिटायर झाले आता काही लोक मोकळे तर कोणाला तरी आपण त्या ठिकाणी जबाबदारी देऊ. आता सध्या ते बघतायत परंतु आचारसंहिता असल्यामुळे त्यांना मर्यादा आहे.